बरं ह्या सगळ्यामध्ये मधल्या काळामध्ये असं जाणवलं, की तुम्हीच कुठेतरी विरोधी अ, नेत्यांची स्पेस ही हिरावून घेतलेली, हिसकावून घेतली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काँग्रेसची स्पेस पूर्णतः तुम्ही घेतल्याचं या काळामध्ये पाहायला मिळालं. वृषालीताई, मागे आम्ही आघाडी सरकारमध्ये होतो. त्यावेळेस कोण होतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि काही शेकाप वगैरे काही मित्रपक्ष असतील. त्या काळामध्ये 99 ते मी 2014चा काळ सांगतोय. त्या काळात लोकल बॉडीचे इलेक्शन झाले तर तिथं वर आम्ही एकत्र लोकसभेला विधानसभेला असायचो, खाली आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहायचो. त्यावेळेस कधीच आम्ही कोणी आम्हाला प्रश्न विचारला नाही, अरे तुम्ही दोघं जण वर सत्तेमध्ये आहात आणि खाली एकमेकाच्या विरोधात कसं उभं राहता? ते राहिलेला इतिहास आहे. शेवटी इथं जे रुलिंग पार्टीमध्ये काम करतात त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यांना आम्ही केंद्रात आणि राज्यात आपण एकत्र जातो हे सांगून काम करायला लावतो. परंतु त्यालाही वाटतं मी नगरपालिकेचा नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य ह्याच्यामध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे. त्याच्यातनंच कार्यकर्ता जर चांगला असेल, लोकात पॉप्युलर झाला तर तो उद्या आमदार होतो, खासदार होतो. हे त्याच्यातलं माध्यम आहे. आणि ते तुम्ही आत्ताच तुम्ही तिथं युतीमध्ये आहात आणि इथं एकमेकांच्या विरोधात का लढता? आता एकमेकांच्या विरोधामध्ये लढल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, म्हणून आम्ही लढतोय. पण एकमेकांची माणसंही घेता तुम्ही. हे का, जर माझ्या जवळची चांगली माणसं तुम्ही घेतली तर घ्या ताई, घ्या बरं का, तुम्ही घ्या. मग तुमच्याकडची चांगली माणसं तुम्ही कुणाला तरी तिकीट देणारच होता. आपल्या मराठीत म्हण आहे, काट्याने काटा काढायचा. तशा पद्धतीने तुम्ही जर सुरुवात केली माझी माणसं घ्यायला तर मलाही तुमची माणसं घेणं क्रमप्राप्त आहे. मी काही साधू संतांचा अवतार आहे काय? पण तुम्ही अगदी काही तासांमध्ये गेम फिरवलात आल्या आल्या. काही तासांमध्ये. त्यावेळेस आम्ही हातभरून कसं चालेल? शेवटी आमच्यावर सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. आज हजारो कार्यकर्ते आमच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळं आज कार्यकर्ता ज्यावेळेस आम्ही उभे असतो त्यावेळेस तो आमचं काम करतो, म्हणून आम्ही आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री होतो. मग त्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहायला नको? लोक म्हणतील काय नुसत्या सतरंजा उचलायला लावतात, त्यांचं यांनाच काम करू द्या. निवडणुकीत सांगितलं तुमचा तुम्हीच प्रचार करा, आम्ही घरी बसतो. असं नाही चालत. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, कणा. आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही एक आधार दिला. काही कार्यकर्ते आमच्यावर पण नाराज झाले ना. जर आमचे जवळचे काही, आणि अलीकडे काय झालंय, फार निवडणुकीचं वातावरण बदललंय. पूर्वीच्या काळात निष्ठा, एक आपली स्वतःची विचारधारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला महत्व यायचं. आता इलेक्टिव्ह मेरिट, निवडून येण्याची क्षमता, मग ती ज्याच्यात असेल त्याला घ्यायचं, तिकीट द्यायचं. असले प्रकार गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला देशात पाहायला मिळत आहेत, राज्यात पाहायला मिळत आहेत. तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये जर यादी बघितली कुणाची, तर त्याच्यातले किती जरी जर पूर्वाश्रमीचे 50% पेक्षा जास्त पूर्वाश्रमीचे वेगळ्या पक्षात होते. तुम्ही पण घेतलं ना, रमेश वानरेंच्या मुलीला घेतलं. शेवटी मॅजिक फिगर ही महत्वाची असती. तुम्ही पण घेतले की तिकडची लोक. रमेश वानरेंची मुलगी सायली माझ्या पक्षाकडनं 2017ला निवडून आलेली होती. माझी मुलगी, माझी सायली त्यांनी घेतली.